नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील आपण धरणे पाहूत, राष्ट्रीय उद्याने पाहूत, अभयारण्य पाहूत व व्याघ्र प्रकल्प पाहूत. एकदम बेसिक आणि डिटेलमध्ये पाहणार आहोत या ठिकाणी. आणि सर्वात आधी आपण सहा प्रशासकीय विभागातून आपण पहिले एक नागपूर प्रशासकीय विभाग पाहू. संपूर्ण पाहूया आपण यामध्ये. चला तर सुरुवात करूया. तर पहिला आहे नागपूर जिल्हा. नागपूर आणि भंडारा जिल्हा पाहूया. नागपूर जिल्ह्यामध्ये तुम्हाला माहिती आहे वर या ठिकाणी काय आहे, पेंच राष्ट्रीय उद्यान. याला काय इंदिरा प्रियदर्शनी राष्ट्रीय उद्यानसुद्धा म्हणतात. इंदिरा प्रियदर्शनी राष्ट्रीय उद्यान, पेंच राष्ट्रीय उद्यान म्हणतात. हे कुठे, हे 3 तालुक्यात इथे येते. आणि या ठिकाणी कोणता जिल्हा आहे, मध्य प्रदेशमधला कोणता आहे तुम्हाला माहिती आहे, छिंदवाडा जिल्हा आहे. या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं या ठिकाणी. आणि या ठिकाणून काय जाते, एक नदी जाते. कोणती, पेंच नदी. या ठिकाणी एक धरण आहे. कोणतं धरण आहे, तोतला डोह धरण आहे. जलाशय कोणता आहे, तर मेघदूत सागर कुठे आहे, रामटेकमध्ये. रामटेक प्लस मध्य प्रदेशमधलं कोणतं, छिंदवाडा. मध्य प्रदेशमधला छिंदवाडा तालुका या ठिकाणी आहे, लक्षात ठेवायचं. आणि हीच नदी समोर येते या ठिकाणी पारशिवनी तालुक्यात आहे. याला कामठी खैरी धरण म्हणतात. कामठी खैरी धरण याला पेंच धरणसुद्धा म्हणतात. हे कुठे, पारशिवनी तालुक्यात. आहे, लक्षात ठेवायचं. आणि मोस्ट IMP या ठिकाणी बघा, या ठिकाणी नागपूर रूरल आणि उमरेड या दोघांमध्ये एक धरण आहेत. कोणता, लोअर वेण्णा धरण. याला काय नांद धरणसुद्धा म्हणतात. नांद धरण कारण नांद नदीवर आहे. हा नांद नदीवर या ठिकाणी आहे, लक्षात ठेवायचं. मोस्ट IMP. आणि या ठिकाणी जर बघितलं, या 4 तालुक्यात या ठिकाणी एक्झॅक्ट लोकेशन सांगतो मी तुम्हाला. हा कोणता आहे, तो उमरेड करांडला वन्यजीव अभयारण्य. हे कुठे आहे, नागपूर जिल्हा प्लस भंडारा जिल्हा. नागपूर आणि भंडाराच्या 2 ठिकाणी. आणि या मधात जर पाहिलं, या ठिकाणी मधातून कोणती नदी जाते, ही आहे वैनगंगा नदी. या ठिकाणी मधात एक धरण आहे, ते कोणतं आहे, गोसेखुर्द धरण. कोणती नदी, वैनगंगा नदी. गोसेखुर्द धरण, वैनगंगा नदी. याला जलाशयाचं नाव काय दिलेलं आहे, इंदिरा सागर जलाशय. मोस्ट टाइम लक्षात ठेवायचं. आणि या ठिकाणी एक धरण आहेत, याला आपण म्हणतो बावनथडी धरण. कुठे आहे, भंडारा जिल्ह्यात. भंडारा जिल्ह्यामध्ये तुमसर तालुक्यात आहे. आणि हे वर जर बघितलं, या ठिकाणी वर बालाघाट या जिल्ह्यात आहे. बालाघाट जिल्ह्यात, लक्षात ठेवायचं. मोस्ट IMP हे बालाघाट जिल्ह्यात आहेत. या ठिकाणी धरण आहे, याला बावनथडी धरणसुद्धा म्हणतात. आणि याला जलाशयाचं नाव काय, याला आपण तर राजीव सागर जलाशय. मोस्ट IMP लक्षात ठेवायचं. नागपूर जिल्ह्यात या ठिकाणी 3, एक चौथा आणि एक 5वा या ठिकाणी लक्षात ठेवायचं. पहिलं कोणता, तोतला डोह धरण. दुसरा पेंच धरण म्हणतो, याला आपण काय म्हणतो, कामठी खैरी धरणसुद्धा म्हणतो. थर्ड आहे या ठिकाणी कोणतं, लोअर वेण्णा धरण. चौथा गोसेखुर्द धरण, नागपूर भंडारा तालुका. आणि वर जर बघितलं आपण, भंडारा जिल्ह्यातून तुमसर तालुक्यात वर बालाघाट जिल्ह्यात कोणतं आहे, बावनथडी धरण. मधातून बावनथडी नदीवर जाते. बावनथडी नदी, सेम नदी बावनथडी नदीवर आहेत, लक्षात ठेवायचं. मोस्ट IMP. आणि या ठिकाणी नागपूर जिल्हा आपण 2 हे पाहिलं, काय राष्ट्रीय उद्यान. मोस्ट IMP या ठिकाणी आहे. एक राष्ट्रीय उद्यान आहे, पेंच राष्ट्रीय उद्यान. या ठिकाणी आहे कोणतं, उमरेड करांडला वन्यजीव अभयारण्य. आणि याच ठिकाणी जर बघितलं की नाही, हे 2 इथे मधातून नदी जाते म्हणून वेगवेगळं केलं. ते ही आहे कोणते, मानसिंगदेव वन्यजीव अभयारण्य. मोस्ट टाइम लक्षात ठेवायचं तुम्ही. मानसिंगदेव वन्यजीव अभयारण्य.
उमरेड, करंडला. करंडला कायसाठी? या ठिकाणी करंडला आहे, तलाव आहे. करंडला तलाव कुठे? कुही तालुक्यात. कुही तालुक्यात करंडला तलाव आहे म्हणून काय म्हणतात? उमरेड करंडला वन्यजीव अभयारण्य. मोस्ट MP. हे बघा, पेंच धरण तुम्ही पाहिलं, कामठीघरी धरण सुद्धा म्हणतात. पेंच नदीवर पारशिवनी तालुक्यात आहे. आणि वर जर बघितलं, वर तोतलाडोह धरण आहे, मेघदूत सागर जलाशय पेंच नदीवर रामटेक तालुक्यात आहे. हा बघा, पेंच नॅशनल पार्क, टायगर रिझर्व आणि इंदिरा प्रियदर्शनी नॅशनल पार्क हे सुद्धा नाव आहे, लक्षात ठेवायचं. मोस्ट MP. हीच नदीच्या समोर गेलेली आहे. बघा, ही नदी समोर गेलेली आहे. या ठिकाणी कोणते? पेंच धरण, याला कामठीघरी धरण सुद्धा म्हणतात. आणि हे जे आहे 2 जिल्ह्यात पसरलेलं आहे, नागपूरमधले रामटेक तालुका आणि मध्य प्रदेशच्या छिंदवाडा डिस्ट्रिक्ट. हे बघा, छिंदवाडा जिल्ह्यात. मोस्ट MP आहे ते. आणि तुम्हाला माहिती आहे, नागपूर ग्रामीण आणि उमरेड तालुका या मध्यात कोणतं आहे? लोअर वेण्णा धरण. हे वेण्णा नदी नाही, ते नांद नदी आहे. नांद नदी याच्यावर बनलेलं आहे. ही नांद नदी आहे. नांद नदी वडगाव धरण सुद्धा म्हणतात, कारण वडगाव हे ठिकाण आहे त्या ठिकाणी. मोस्ट MP लक्षात ठेवायचं. हे 3 धरण नागपूर जिल्ह्यात, 3 धरण नागपूर जिल्ह्यात 3 धरण कोणते? तोतलाडोह धरण. दुसरा कोणता आहे? पेंच धरण, याला कामठी खैरी धरण सुद्धा म्हणतो. कामठी खैरी धरण. थर्ड कोणता आहे तुम्हाला माहिती आहे? लोअर वेण्णा धरण. लोअर वेण्णा धरण कुठे? हे बघा, कोणत्या नदीवर? नांद नदीवर. मोस्ट टाईम लक्षात ठेवायचं. आणि चौथा जर बघितलं या ठिकाणी, तर गोसेखुर्द धरण सुद्धा येतो. गोसेखुर्द धरण भिवापूर तालुका या ठिकाणी पाहिला आपण, आणि प्लस पवनी तालुका कुठे? भंडारा जिल्ह्यात. मोस्ट टाईम लक्षात ठेवायचं चौथं घेतलं तर. आणि हा मोस्ट टाईम प्रश्न आहे, IMP आहे, कारण दोन्ही जिल्ह्यात आहेत. कधी कधी ऑप्शनमध्ये नागपूर देतो आणि कधी फक्त भंडारा देतो. लक्षात ठेवायचं. मोस्ट MP. जिथे दोन्ही दिसेल दोघांपैकी एकच देणार ते लक्षात ठेवायचं. मोस्ट MP. कोणती नदीवर आहे ते वैनगंगा नदीवर आहे. मोस्ट MP आहे ते. हे बघा, तुम्हाला सांगितलं उमरेड करंडला वन्यजीव अभयारण्य 2 ठिकाणी. आणि हे नदी जात आहे कोणती? वैनगंगा नदी आहे. मोस्ट MP. आणि या ठिकाणी कोणतं सांगितलं तुम्हाला? हे बघा, गोसेखुर्द धरण दिसलं तुम्हाला? गोसेखुर्द धरण हे इथे हे आहे भिवापूर तालुका, आणि या ठिकाणी पवनी तालुका. मोस्ट MP लक्षात ठेवायचं. हे बघा, बॉर्डर जाते मधूनच. हे बघा, बावनथडी धरण तुम्हाला वर सांगितलं मी. बावनथडी धरण बावनथडी नदीवर आहे. राजीव सागर धरण सुद्धा म्हणतात. मध्य प्रदेशमध्ये राजीव सागर धरण म्हणतात त्याला, राजीव सागर धरण. हे बघा, मधातून हे जात आहे, हे धरण आहे. आणि हे बघा, हे बघा, मध्य प्रदेशचं काय? बालाघाट डिस्ट्रिक्ट दिसेल तुम्हाला? बालाघाट डिस्ट्रिक्ट आहे ते. मोस्ट MP. बालाघाट डिस्ट्रिक्ट. ती रोडी तालुका तिथे जाऊ दे, ते लक्षात ठेवायचं नाही. राजीव सागर धरण सुद्धा म्हणतात याला. बावनथडी नदीवर म्हणून बावनथडी धरण सुद्धा म्हणतात. मोस्ट MP. या ठिकाणी रामटेक तालुक्यामध्ये हे आहे, जलाशय पसरलेलं यायचं, पण धरण जे आहे या ठिकाणी हे धरण आहेत. लक्षात ठेवायचं. हे बघा, हे झाली ना लाईन, हे धरण आहेत. मोस्ट MP. आणि इथे औष्णिक विद्युत प्रकल्पसुद्धा पाहून घ्या. नागपूरमध्ये 3 औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. कोयलमधून चालते की खापरखेडा थर्मल पॉवर स्टेशन, कोराडी थर्मल पॉवर स्टेशन, आणि एक या ठिकाणी आहे मौदा. कोराडी कुठे आहे? हे कामठी जिल्ह्यामध्ये आहे. खापरखेडा कुठे आहे? सावनेर तालुक्यात आहे. हे बघा, सावनेर तालुक्यात आहेत. आणि मौदा कुठे आहेत? हे मौदा तालुक्यात आहेत. मोस्ट MP. 3च आहे फक्त, 3च आहे बघ. कामठी तालुका, हा मौदा तालुका, आणि हे सावनेर तालुका. हे बघा, सावनेर तालुका. 3 लक्षात ठेवायचं. ते मोस्ट MP आहेत ते. कळलं तुम्हाला? मोस्ट MP ते. हे बघा, आता मॅपमध्ये पाहून घेऊ आपण. हे बघा, सर्वात आधी काय आहे? ग्रीनमध्ये दिसते, हे काय आहे? पेंच नॅशनल पार्क, पेंच राष्ट्रीय उद्यान, किंवा याला काय म्हणतो आपण? टायगर रिझर्व सुद्धा म्हणतो. आणि हे जे 2 दिसत आहे हे काय आहेत? हे आहे मानसिंगदेव वन्यजीव अभयारण्य. आणि हे एक धरण, मधामध्ये एक धरण आहे पेंच नदीवर. कोणतं आहे ते? याला कोणतं धरण म्हणतात? तोतलाडोह धरण. तोतलाडोह धरण कुठे? पेंच नदीवर आहे. रामटेक प्लस छिंदवाडा जिल्ह्यात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश. आणि मेघदूत जलाशय सुद्धा म्हणतो त्याला आपण, मेघदूत सागर जलाशय. मोस्ट MP लक्षात ठेवायचं. समोर पारशिवनी तालुक्यात आला आपण. या ठिकाणी काय आहे? पेंच धरण, याला कामठी खैरी धरण सुद्धा म्हणतो आपण. याला पेंच नदीवर आहेत. मोस्ट MP लक्षात ठेवायचं. हे काय आहे? हे आहे आपलं कसं आहे? उमरेड करंडला वन्यजीव अभयारण्य.
करंडला कशाला? कारण करंडला तलाव आहे कुळी तालुक्यात. आणि भिवापूर आणि पवनी या ठिकाणी मधातून काय गेलेलं आहे? एक नदी गेलेली आहे. कोणती? वैनगंगा नदी. म्हणून यामध्ये एक धरण बांधण्यात आलेलं आहे. कोणतं ते धरण? याला गोसेखुर्द धरण म्हणतो आपण याला. याचं जलाशयाचं नाव काय आहे? इंदिरा सागर जलाशय आहे. मोस्ट टाईम लक्षात ठेवायचं. नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात आहे या. आणि जर वर बघितलं आपण भंडारा जिल्ह्यात तुमसर तालुक्यात आणि वर कोणतं? बालाघाट जिल्ह्यात. ते कोणतं धरण आहेत? हा धरण तुम्हाला मी सांगितलं कोणतं धरण आहे? बावनथडी धरण. कारण मधातून बावनथडी नदी नावाची चाललेली आहे. आणि याला आणखी एक नाव काय आहे? राजीव सागर धरण. याला जलाशयाचं नाव आहे. लक्षात ठेवायचं. मोस्ट आहे MP. कुठे आहे हा राजीव सागर जलाशय? हे बावनथडी नदीवर. कोणतं धरण? बावनथडी धरण. मोस्ट टाईम लक्षात ठेवायचं. नागपूर जिल्ह्यात आणखी एक धरण आहे. कोणता? नागपूर ग्रामीण आणि उमरेड तालुक्याच्या मधात गेलेला आहे. कोणतं धरण आहे ते? लोअर वेण्णा धरण. नांद नदीवर आहे तो. मोस्ट टाईम लक्षात ठेवायचं. आणि तुम्हाला सांगितलं मी या ठिकाणी नागपूर जिल्ह्यात 3 औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. हे बघा, कामठी जिल्ह्यामध्ये एक आहे. कामठीमध्ये कोणतं आहे? कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प. त्याच्याच वर जर बघितलं आपण हलकंसं वर गेलं, सावनेर तालुका आहे. सावनेर तालुक्यात कोणतं आहे? खापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्प. आणि त्यालाच लागत कोणता आहे? मौदा तालुक्यात कोणता आहे? मौदा औष्णिक विद्युत प्रकल्प. हे एवढं लक्षात ठेवायचं. मोस्ट आहे MP लक्षात ठेवायचं या ठिकाणी. आणि जर मी एक सांगतो तुम्हाला समोर, हे बघा, हिंगणा तालुका आहे ना. हिंगणा तालुक्यात या ठिकाणी जर बघितलं आपण, या ठिकाणी ते एक आहे कोणता तालुका? बोर वन्यजीव अभयारण्य. बोर टायगर रिझर्व म्हणतो आपण याला. आणि मधातून नदी चाललेली आहे बोर नावाची. या ठिकाणी एक धरण आहे. कोणतं? बोर धरण. मोस्ट MP सेलू तालुक्यात आहेत. आणि ह्या जो 2 पसरलेला आहे की नाही, बोर टायगर रिझर्व, हा सेलू, कारंजा आणि हिंगणा तालुक्यात पसरलेला आहे. मोस्ट MP वर्धा जिल्हा आणि नागपूर जिल्हा या ठिकाणी पसरलेला आहे. मोस्ट MP लक्षात ठेवायचं. हे बघा, स्क्रोल डाऊन केलं. आता गोंदिया जिल्हा पाहू आपण. समोर बघा, गोंदिया जिल्हा पाहू. या ठिकाणी समोर लागून कोणता जिल्हा आहे? गोंदिया जिल्हा आहे. तर कोणता जिल्हा? गोंदिया जिल्हा. तर पाहूया आपण या ठिकाणी गोंदिया जिल्ह्याचा. आता गोंदिया जिल्ह्यामध्ये महत्त्वाचं लक्षात ठेवलं की आपण चार काय महत्त्वाचे काय आहे? 4 धरण खूप महत्त्वाचे आहे. सर्वात आधी कालीसरार, पुजारी टोला, सिरपूर आणि इटियाडो धरण. मोस्ट MP बघा, 4 धरण. कालीसरार धरण देवळी तालुक्यात 2 धरण आहेत. सिरपूर धरण आणि कालीसरार धरण. अर्जुनी मोरगाव तालुक्यात कोणतं एक धरण आहे? कोणतं? इटियाडो धरण. तो कोणतं धरण? इटियाडो धरण. कोणत्या नदीवर आहे? गाढवी नदीवर आहे. कालीसरार, हे बघा, हे 3 धरण आहेत की नाही? पुजारी टोला, कालीसरार आणि हा सिरपूर धरण. तिन्ही एकच नदीवर आहे. कोणती नदी? बाघ नदी. हे तिन्ही धरण बाघ नदीवर आहे. खूप महत्त्वाची नदी आहे या ठिकाणी गोंदिया जिल्ह्यासाठी. ते मोस्ट लक्षात ठेवायचं. आणि तुम्हाला मी सांगतो, कोका नॅशनल पार्क पाहून घेऊ या ठिकाणी. आता या ठिकाणी आहे कोका नॅशनल पार्क. संपूर्ण बाउंड्री त्याची कुठे येते? हे भंडारा जिल्ह्यात येते. आणि यालाच या ठिकाणी नागझिरा वन्यजीव अभयारण्य. या ठिकाणी नागझिरा वन्यजीव अभयारण्य कुठे आहे? तर हा आहे गोंदिया जिल्हा आणि भंडारा जिल्हा या दोन्ही ठिकाणी पसरलेला आहे. मोस्ट MP लक्षात ठेवायचं. आणि नागझिरा वन्यजीव अभयारण्य लक्षात ठेवलं तर हा फक्त संपूर्णपणे गोंदिया जिल्ह्यात येतो. गोंदिया जिल्ह्यात लक्षात ठेवायचं. ही एक्झॅक्ट सेम बाउंड्री आहे. मी जे बाउंड्री काढतो ते एक्झॅक्ट सेम बाउंड्री आहे. लक्षात ठेवायचं. आणि या ठिकाणी जर बघितलं, देवळी तालुका, अर्जुनी मोरगाव तालुका, सडक अर्जुनी तालुका या तिघांच्या मधामधून काय गेलेलं आहे? कोणतं दिलं आहे? या ठिकाणी काय म्हटलं मी? नवेगाव. या ठिकाणी नवेगाव हे नागझिरा झालं सगळं. न्यू नागझिरा वन्यजीव अभयारण्य, हा नागझिरा वन्यजीव अभयारण्य, हा न्यू नागझिरा वन्यजीव अभयारण्य, हा कोका वाईल्ड लाईफ सेंच्युरी वन्यजीव अभयारण्य. या ठिकाणी आहे कोणते? नवेगाव राष्ट्रीय उद्यान. नवेगाव राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी 3 तालुक्यात पसरलेलं आहे. आणि यालाच लागून काय आहे? नवेगाव वन्यजीव अभयारण्य. कुठे? देवळी आणि सडक अर्जुनी तालुक्यात. एक्झॅक्ट सेम लोकेशन सांगतो मी तुम्हाला. या ठिकाणी इथून गेलेली आहे कोणती? बाघ नदी. अशी बाघ नदी कुठे? बाउंड्रीवर गेलेली आहे. या ठिकाणी कोणतं धरण आहे? सर्वात आधी पुजारी टोला. या ठिकाणी कालीसरार आणि या ठिकाणी सिरपूर. लक्षात ठेवायचं, संपूर्ण बाघ नदीमध्ये आहे. एक्झॅक्ट मोस्ट MP धरण आहेत. लक्षात ठेवायचे. आणि या ठिकाणी जर बघितलं, अर्जुनी मोरगाव तालुक्यात या ठिकाणी कोणतं धरण आहे? इटियाडो धरण मोस्ट MP आहे. आणि हे गाढवी नदीवर आहे. खूपच महत्त्वाचं धरण आहे. कुठे? गोंदिया जिल्ह्यात, अर्जुनी मोरगाव तालुक्यात. गोंदिया जिल्ह्यासाठी संपूर्ण महत्त्वाचं धरण म्हणजे
इटियाडो धरण. मोस्ट एम पी लक्षात ठेवायचं. कळलं तुम्हाला? मोस्ट एम पी आहेत, लक्षात ठेवायचं. तुम्हाला अशी बाउंड्री वगैरे दाखवून देतो मी. हे बघा, तुम्हाला मॅप दाखवतो. या ठिकाणी सर्वात वर बघितलं ते पुजारी टोला धरण. या ठिकाणी जर खाली गेला तर आपण हे कोणतं आहे, कालीसरार धरण. या ठिकाणी सिरपूर धरण. सिरपूर धरण हा दाखवलेला आहे. हे बघा, एक डिस्प्यूट सांगतो तुम्हाला मी. हा जो कालीसरार धरण आहे की नाही, हा धरण कोणते ठोकळा जर बघितला आपण, तात्याचा ठोकळा, त्या ठिकाणी हा कालीसरार धरण जे आहे की नाही, याला दाखवलं आहे हे कुठे, छत्तीसगड प्लस महाराष्ट्र या ठिकाणी दाखवलेलं आहे. या ठिकाणी पण हा नाहीच की. हा तुम्ही जर मॅप बघितला की नाही, हा 100% हा गोंदिया जिल्ह्यामध्ये कुठे येते, देवळी तालुक्यात येतो. आणि जर दुसरं बाउंड्री म्हटलं की नाही, हा वाला आहे. जर हा सेम जर पाहिलं की नाही आपण, छत्तीसगड प्लस महाराष्ट्र या ठिकाणी जर येणारा कोणतं धरण असेल तो हा सिरपूर धरण आहे. सिरपूर धरण गाढवी नदीवर आहे, देवळी तालुक्यात प्लस महाराष्ट्र आणि छत्तीसगड तालुक्यात. छत्तीसगडमध्ये कुठे, राजनांदगाव या ठिकाणी आहे. हा लक्षात ठेवायचा. हा डिस्प्यूट आहे. पण एक्झॅक्ट जर मॅप पाहिलं की नाही आपण, गुगल मॅप पहा किंवा मी हा जो मॅप वापरतो हा एक ऑथेंटिकेट मॅप आहे. किंवा तुम्ही भुवन गव्हर्नमेंटचं इंडियन गव्हर्नमेंटचं ऑफिशियल मॅप आहे, ते तुम्ही तिथे जाऊन बघितलं, तुम्हाला सुद्धा बाउंड्री दिसणार तिथे. म्हणून हा ऑफिशियल आहे, लक्षात ठेवायचं. मोस्ट एम पी. आणि या ठिकाणी इटियाडो कुठे, अर्जुनी मोरगाव तालुक्यात. हे दोन्ही धरण कुठे आहेत, देवळी तालुक्यात. हा जो धरण आहे कोणता, पुजारी टोला धरण, हा कुठे आहे, सालेकसा तालुक्यात. तुम्ही तालुके जरी लक्षात नाही ठेवलेत काही अर्थ हे लक्षात नाही, पण तुम्ही लोकेशन लक्षात ठेवायचं. मोस्ट एम पी. आणि ज्या जिल्ह्याची तयारी करतायत त्यांना हे तालुके लक्षात ठेवायचं खूप गरजेचं आहे, लक्षात ठेवा. हा बघा, इटियाडो धरण अर्जुनी मोरगाव तालुक्यात, गोंदिया जिल्हा आणि गाढवी नदी. गोंदिया जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं, गोंदिया जिल्ह्यामध्ये काय चार धरण आहेत. सर्वात पहिले पुजारी टोला. दुसरा कोणता आहे, पुजारी टोला सालेकसा तालुक्यात आहे. बाग नदीवर. दुसरा आहे कालीसरार धरण कुठे, देवळी तालुक्यात, सेम बाग नदी. आणि तिसरा जर पाहिला आपण सिरपूर धरण सुद्धा देवळी तालुक्यात आहे. आणि एक्झॅक्ट हा कुठे, बाग नदीवर. सिरपूर धरण जर म्हटलं तर महाराष्ट्र प्लस छत्तीसगड. महाराष्ट्रामध्ये कुठे, देवळी तालुका. कोणता, देवळी तालुका गोंदिया जिल्हा महाराष्ट्र प्लस कुठे, छत्तीसगडमध्ये कुठे, राजनांदगाव जिल्हा लक्षात ठेवायचा. मोस्ट एम पी लक्षात ठेवायचा. आणि इटियाडो धरण पाहिलं आपण कुठे, अर्जुनी मोरगाव तालुका, गोंदिया. कोणती नदी, गाढवी नदी. मोस्ट एम पी. कोणती नदी, गाढवी नदी. मोस्ट एम पी लक्षात ठेवायचं. हा बघा, सिरपूर धरण या ठिकाणी दिसलं तुम्हाला. सिरपूर धरण आहे इंटरनॅशनल, म्हणजे इंटरस्टेट, म्हणजे महाराष्ट्र आणि कुठे, छत्तीसगडमधलं राजनांदगाव. लक्षात ठेवायचं. बाग नदीवर आहे. मोस्ट एम पी. बाग नदीवर 3 धरण आहेत, पुजारी टोला, कालीसरार प्लस कोणता, सिरपूर. मोस्ट एम पी आहेत, लक्षात ठेवायचं. हे बघा, बाग नदीवर काय, पुजारी टोला धरण या वर आहे. एक्झॅक्ट सेम नदी समोर आलेली आहे. या ठिकाणी कालीसरार आहे आणि हीच नदी या ठिकाणी समोरून गेलेली आहे. हे इथूनच या ठिकाणी कोणतं बनलेलं आहे, सिरपूर धरण, देवळी तालुका. लक्षात ठेवायचं. मोस्ट एम पी, देवळी तालुका, सिरपूर धरण. ते बघा, वन शॉटमध्ये पाहून घ्या आपण. या ठिकाणी एकूण धरण किती बघा, तोतलाडो धरण, मेघदूत जलाशय, नागपूर प्लस छिंदवाडा जिल्हा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, रामटेक आणि मध्य प्रदेश छिंदवाडामधलं पिछवा तालुक्यात येते. मोस्ट एम पी लक्षात ठेवायचं. तोतलाडो धरण, मेघदूत जलाशय. त्याच्याच खाली जर आपण या ठिकाणी आले, या ठिकाणी कोणतं धरण आहे, याला पेंच धरण, याला कामठी घरे धरणसुद्धा म्हणतात, पारशिवनी तालुक्यात, नागपूर जिल्हा. त्याच्याच खाली जर समोर आलो आपण या ठिकाणी कुठे, या ठिकाणी आहे बघा, लोअर वेण्णा धरण. या ठिकाणी कुठे, लोअर वेण्णा धरण आहे. मोस्ट एम पी लक्षात ठेवायचं. लोअर वेण्णा हा बऱ्याचदा प्रश्न आलेला आहे, म्हणून तुम्ही लक्षात ठेवायचा. हा लोअर वेण्णा धरण बघा, नागपूर ग्रामीण प्लस उमरेड तालुक्यात, नागपूर जिल्ह्यामध्ये येते. या ठिकाणी कोणती नदी आहे, हे नांद नदी. लक्षात ठेवायचं. याला नांद धरणसुद्धा म्हणतात, नांद नदी. समोर आला आपण तो उमरेड करंडला वन्यजीव अभयारण्य. या ठिकाणी मधून नदी गेली आहे, कोणती, वनगंगा नदी. हे वनगंगा नदीमध्ये हे बघा,
धरण बनलेलं आहे. भिवापूर तालुका प्लस पवनी तालुका या ठिकाणी कोणते गोसेखुर्द धरण आहेत. इंदिरा सागर जलाशयसुद्धा म्हणतात त्याला. वर जर भंडारा तालुक्यात गेला आपण तुमसर तालुक्यात, भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात गेलं तर बावनथडी धरण आहेत. बावनथडी नदीवर तुमसर प्लस बालाघाट तालुका. बालाघाट कुठे मध्य प्रदेशमध्ये येतो. आणि त्याच खाली समोर गेलं तर या कुठे गोसेखुर्द धरण समोर आपण पाहिलेले आहे. या ठिकाणी गोंदिया जिल्ह्यामध्ये 4 धरण आहेत. मोस्ट टाईम लक्षात ठेवायचं. पुजारी टोला धरण, कालीसरार धरण आणि सिरपूर धरण. ही नदी समोर सेम गेलेली आहे बघा. सेम गेलेली आहे. आणि हेच धरण नदीवर सगळं 3 धरण बनलेलं आहे. पुजारी टोला हे बघा कुठे 4 धरण सांगितले मी तुम्हाला. आणि 3 धरण बाघ नदीवर आहे एकट्या. पुजारी टोला, कालीसरार आणि सिरपूर धरण. सिरपूर धरण हा इंटरनॅशनल म्हणजे 2 राज्यात आहेत, महाराष्ट्र आणि छत्तीसगड. छत्तीसगडमध्ये कुठे राजनांदगाव तालुका, मध्य प्रदेश. महाराष्ट्रामध्ये कुठे गोंदिया जिल्ह्यातली देवळी तालुका. लक्षात ठेवायचं. इटिया ढोह धरण कुठे आहे. इटिया ढोह धरण कुठे, अर्जुनी मोरगाव तालुक्यात गाढवी नदीवर आहे. मोस्ट टाईम लक्षात ठेवायचं. आणि इथे जर लक्षात दिलं तुम्ही या बोर धरण, तुम्हाला सांगितलं होतं मी मधामधून हिंगणा आणि ह्या हिंगणा सेलू आणि कारंजा तालुक्यात बोर टायगर रिझर्व आहे या ठिकाणी. आणि सेलू तालुक्यात ही बोर नदी सेलू तालुक्यात गेली. या ठिकाणी कोणतं धरण आहे, बोर धरण आहे. लक्षात ठेवायचं. मोस्ट टाईम समोर पाहूया आपण. तर चला आपण वन शॉटमध्ये आपण अभ्यास करूया. या ठिकाणी हे बघा, हे काय आहे लक्षात ठेवायचं. हे काय आहे, पेंच राष्ट्रीय उद्यान. लक्षात ठेवायचं. हे पेंच राष्ट्रीय उद्यान आहे. टायगर रिझर्व, पेंच राष्ट्रीय उद्यान, इंदिरा प्रियदर्शनी पेंच राष्ट्रीय उद्यानसुद्धा म्हणतात त्याला. या ठिकाणी हे 2 जे दिसते याला काय म्हणतो आपण, याला म्हणतो आपण मानसिंगदेव वन्यजीव अभयारण्य. समोर या ठिकाणी गेलं तर काय, उमरेड करंडला वन्यजीव अभयारण्य. समोर जर गेलं या ठिकाणी भंडारा जिल्ह्यामध्ये कोणता, कोका वन्यजीव अभयारण्य. आणि असं कर समोर गेलं भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये कोणतं येते, न्यू नागझिरा वन्यजीव अभयारण्य. आणि नागझिरा वन्यजीव अभयारण्य म्हटलं संपूर्ण गोंदियामध्ये येते. लक्षात ठेवायचं. न्यू नागझिरा म्हटलं की गोंदिया आणि भंडारा 2 जिल्ह्यात येते. आणि नागझिरा म्हटलं की संपूर्ण कुठे येते, गोंदिया जिल्ह्यात येते. या ठिकाणी बघितलं आपण देवळी, अर्जुनी मोरगाव आणि सडक अर्जुन तालुक्यात बघितलं तर कुठे येते, ह्या येते नवेगाव राष्ट्रीय उद्यान. आणि सडक अर्जुनी प्लस देवळी तालुक्यात पकडलं आपण त्या ठिकाणी कोणतं येते, हा येते नवेगाव वन्यजीव अभयारण्य. या ठिकाणी आपण 9 धरण पाहिले होते. सर्वात पहिला धरण जर विचार केला तर तोतला ढोह धरण, याला मेघदूत जलाशयसुद्धा म्हणतात. महाराष्ट्रातील रामटेक तालुक्यात येते, नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात. आणि मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यात बिछुआ तालुक्यात येत्या. बिछुआ तालुक्यात लक्षात ठेवायचं. खाली जर तेच नदी समोर आली, पेंच नदी, याला आपण म्हणतो या ठिकाणी कामठीखरी धरण, याला पेंच धरणसुद्धा म्हणतो. याला मोस्ट टाईम लक्षात ठेवायचं. नागपूर जिल्ह्यात खाली आले आपण ते समोर पाहायचं. या ठिकाणी कोणतं आहे, नागपूर ग्रामीण प्लस उमरेड तालुक्यात कोणतं आहे, नांद धरण. याला लोअर वेण्णा धरणसुद्धा म्हणतो. नांद धरण, लोअर वेण्णा धरणसुद्धा म्हणतो याला. नांद नदीवर आहे, याला लक्षात ठेवायचं मोस्ट टाईम. उमरेड करंडला वन्यजीव अभयारण्याच्या मधातून एक नदी गेलेली आहे. कोणती, ती आहे वैनगंगा नदी. वैनगंगा नदीमध्ये नदातून गेलेली एक धरण बांधले आहे. ते नागपूरच्या भिवापूर तालुक्यात आणि भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात यामध्ये एक नदी हे एक धरण बांधले आहे. याला गोसेखुर्द धरणसुद्धा म्हणतो आपण. याला गोसेखुर्द धरण म्हणतो. याचे जलाशयाचं नाव आहे इंदिरा सागर जलाशय. तुमसर तालुक्यात भंडारा जिल्ह्यात आलो आपण. ते या ठिकाणी एक बांध बांधण्यात आलेला आहे, धरण बांधण्यात आलं. याला म्हणतो आपण राजीव सागर धरण. याला बावनथडी धरणसुद्धा म्हणतो. कारण का म्हणतो, मधातून बावनथडी नदी नावाची गेली आहे. बावनथडी या नावाची नदी गेलेली आहे. लक्षात ठेवायचं मोस्ट टाईम. आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये 4 महत्त्वाचे काय आहेत, धरण आहेत. पहिला सर्वात पहिले पुजारी टोला, दुसरा आहे कालीसरार, तिसरा आहे सिरपूर तुम्हाला सांगितलं तुम्ही हा धरण आहे. हे कुठे, छिंदवाडा हे म्हणतो काय, छत्तीसगड तालुक्यातील राजनांदगाव जिल्हा आणि महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील देवळी तालुक्यात आहे. लक्षात ठेवायचं. आणि या ठिकाणी अर्जुनी मोरगाव तालुक्यात कुठे, हा अर्जुनी मोरगाव तालुक्यात एक धरण आहे, इटिया ढोह धरण म्हणतो याला. मोस्ट टाईम कोणती, गाढवी नदीवर आहे. आणि हे 3 धरण कुठे आहे, बाघ नदी. मोस्ट टाईम लक्षात ठेवायचं. आता हे बघा, आपण पाहिलं मागे नागपूरमध्ये एक कोणतं पेंच राष्ट्रीय उद्यान. या ठिकाणी कोणतं आहे, उमरेड करंडला वन्यजीव अभयारण्य. या ठिकाणी कोका वन्यजीव अभयारण्य. या ठिकाणी काय, न्यू नागझिरा वन्यजीव अभयारण्य. या ठिकाणी कोणतं आहे, नागझिरा वन्यजीव अभयारण्य. या ठिकाणी कोणतं आहे, हे आहे गोंदिया जिल्ह्यातील. या ठिकाणी कोणतं आहे, आपण पाहिलं तर राष्ट्रीय उद्यान कोणतं, नवेगाव राष्ट्रीय उद्यान. या ठिकाणी कोणतं आहे, या ठिकाणी नवेगाव वन्यजीव अभयारण्य. याला संपूर्ण मिळून जर म्हणतो की नाही, याला आपण काय म्हणतो, नवेगाव
प्लस नागझिरा टायगर रिझर्व, याला सगळ्यांनी मिळून नागझिरा टायगर रिझर्व म्हणतो याला आपण, लक्षात ठेवायचं या ठिकाणी. आणि या ठिकाणी हिंगणा, सेलू आणि कारंजा तालुक्यात असं हिंगणा, सेलू आणि कारंजा तालुक्यात काय आहे, बोर टायगर रिझर्व आहे. याच्या मधातून एक नदी गेलेली आहे, कोणती, बोर नदी गेलेली आहे. इथे एक धरण बांधण्यात आलं आहे, याला कोणतं धरण म्हणतो आपण, बोर धरण. या ठिकाणी याला आपण म्हणतो बोर धरण म्हणतो. इथे समुद्रपूर तालुक्यात एक धरण आहे, कोणतं धरण आहे, समुद्रपूर तालुक्यात कोणतं धरण आहे, तो पाथरी पोथरी या पाथरी धरण आहे, याला पाथरी धरण म्हणतो. कोणत्या नदीवर, पाथरी नदी पाथरी नदी आहे. आणि या ठिकाणून लक्षात ठेवलं त्या बाउंड्रीवर वर्धा जिल्हा आणि कोणत्या हे जिल्हा, कोणता अमरावती जिल्हा आहे, याच्या काठोकाठातून एक बाउंड्री गेलेली आहे. या ठिकाणी एक नदी गेलेली आहे, कोणती नदी, वर्धा नदी. वर्धा नदीला या ठिकाणून एक धरण आहे, कोणतं धरण, आष्टी आणि मोर्शी तालुक्यात एक धरण आहे, कोणता, अप्पर वर्धा धरण आहे या ठिकाणी. आणि याला आणखी एक नाव आहे, समोर तुम्हाला सांगतो मी, लक्षात नाही येत आहे माझा. अप्पर वर्धा धरणला आणखी एक नाव आहे. आणि याच्याच खाली जर गेलं आपण तर हे धामणगाव रेल्वे आणि आर्वी तालुक्यात मधात एक धरण आहे, कोणतं धरण आहे, लोअर वर्धा धरण. या ठिकाणी कोणतं धरण आहे, लोअर वर्धा धरण, लक्षात ठेवायचं. सेलू तालुक्यात तुम्हाला एक सांगितलं मी, बोर धरण आहे. आणि बोर राष्ट्रीय उद्यान हे आहे, टायगर रिझर्व आहे. आणि समुद्रपूर तालुक्यात एक धरण आहे, कोणता, पाथरी धरण. समोर पाहूया आपण या ठिकाणी, लक्षात ठेवा. हे बघा तुम्हाला सांगितलं, हिमालयातून नदी चाललेली आहे, कोणती नदी जात आहे, हे वर्धा नदी जात आहे. वर्धा नदीमध्ये हे बघा तुम्हाला हे बघा हे दिसले तुम्हाला, ही आहे कोणती, नळ दमयंती सागर म्हणतो याला, नळ दमयंती जलाशय. कुठे वर्धा जिल्हा आणि अमरावती जिल्ह्यामध्ये मोर्शी तालुका आणि आष्टी तालुका, वर्धा जिल्ह्यामध्ये अप्पर वर्धा धरण, याला आपण नळ दमयंती धरणसुद्धा म्हणतो. मोस्ट टाइम नळ दमयंती सागर कुठे, वर्धा नदीवर आहेत, लक्षात ठेवायचं. वर्धा जिल्हा प्लस अमरावती जिल्हा, लक्षात ठेवायचं. हे बघा समोरून तुम्हाला बाउंड्री दिसते, हे मधातून जे जात आहे की नाही, हे मधातून जात आहे, हे वर्धा जिल्हा, या ठिकाणी वर्धा. आणि या ठिकाणी कोणतं आहे, अमरावती, या ठिकाणी अमरावती जिल्हा, लक्षात ठेवायचं. मोस्ट टाइम लक्षात ठेवायचं. हे बघा अमरावती, मोर्शी तालुका, वर्धा आष्टी तालुका, अप्पर वर्धा धरण, याला नळ दमयंती सागरसुद्धा म्हणतो आपण. वर्धा नदी लक्षात ठेवायचं. मोस्ट टाइम बी लक्षात ठेवायचं. लोअर वर्धा धरण समोर पहा, लोअर वर्धा धरण या ठिकाणी आहे, जे दिसलं एवढी मोठी लाईन गेलेली आहे, लोअर वर्धा. या ठिकाणी कोणता तालुका आहे, आर्वी तालुका. या ठिकाणी आर्वी तालुका. या ठिकाणी कोणता आहे, धामणगाव रेल्वे कुठे आहे, हा अमरावतीमध्ये येते. आणि आर्वी वर्धा जिल्ह्यामध्ये येते, लक्षात ठेवायचं. मोस्ट टाइम दोन धरण लक्षात ठेवायचं. अप्पर वर्धाला आपण नळ दमयंती सागर म्हणतो, वर्धा नदीवर आहेत ते. मोर्शी तालुका, मोर्शी प्लस काय, आष्टी तालुका. मोर्शी तालुका कुठे, अमरावतीमध्ये. आष्टी तालुका कुठे, वर्धा जिल्ह्यामध्ये. खाली समोर त्याच नदीवर समोर खाली गेलं तर आपण खाली येते आर्वी तालुका. आर्वी तालुका कुठे, वर्धामध्ये येते. आणि कुठे, धामणगाव रेल्वे कुठे येते, अमरावतीमध्ये येते. याच्या मधामधून एक केलेली आहे, धरण बांधण्यात आलं आहे मधोमधी. तो कोणता धरण आहे, लोअर वर्धा धरण आहेत, लक्षात ठेवायचं. मोस्ट टाइम बी. हे बघा आता बोर धरण तुम्हाला सांगितलं होतं, हा बघा बोर टायगर रिझर्व आहे. एवढंच ना, बोर वाईल्ड सँच्युरी, दोन मिळून बोर टायगर रिझर्व बनतात, बोर वन्यजीव अभयारण्य. याच्या मधोमधून एक गेलेली आहे बोर स्पिलवे. हे बोर नदी आहे, या ठिकाणी बोर धरण बांधण्यात आलेलं आहे. मोस्ट टाइम लक्षात ठेवायचं. याला बोर नदीवर बोर धरण सेलू तालुक्यात येते, लक्षात ठेवा. संपूर्ण टक्के आहे सेलू तालुक्यात येते, लक्षात ठेवा. हे बघा संपूर्ण टक्के सेलू तालुक्यात येते, कुठेही नाही, फक्त 100% सेलू तालुक्यात येते, लक्षात ठेवायचं. तुम्हाला सांगितलं समुद्रपूर तालुक्यामध्ये कुठे येते, पाथरा धरण येते, कुठे, समुद्रपूर तालुक्यात, वर्धा जिल्ह्यामध्ये. मोस्ट टाइम लक्षात ठेवायचं. हे बघा आता आपण वन शॉटमध्ये पाहूया काय काय येतं. बघा हे वर्धा जिल्हा, या ठिकाणी सर्वात पहिले या ठिकाणी बघा कोणतं आहे, अप्पर वर्धा धरण. या ठिकाणी लोअर वर्धा धरण. या ठिकाणी कोणतं आहे, बोर धरण. या ठिकाणी कोणतं आहे, या ठिकाणी समुद्रपूर तालुक्यात कोणतं सांगितलं तुम्हाला, पाथरा धरण. मोस्ट टाइम पोथरा धरण या पाथरा धरण, लक्षात ठेवायचं. तालुका सांगितलं तुम्हाला, हा कुठे, मोर्शी तालुका आहे बघा, मोर्शी तालुका. आणि या आष्टी तालुक्यामध्ये येतो अप्पर वर्धा धरण, याला नळ दमयंती सागरसुद्धा म्हणतो आपण, नळ दमयंती सागर म्हणतो. हे बघा खाली आहे, या ठिकाणी आर्वी तालुका. या ठिकाणी धामणगाव रेल्वे आहे. या ठिकाणी धरण आहे कोणतं, लोअर वर्धा धरण आहेत. मोस्ट टाइम लक्षात ठेवायचं. या ठिकाणी सेलू तालुक्यात कुठे, सेलू तालुक्यात कोणत्या नदीवर आहे, बोर नदीवर बोर धरण बांधण्यात आलेलं आहे. आणि समुद्रपूर तालुक्यात, वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात कोणतं आहे, एक धरण आहे, पोथरा धरण. या पाथरा धरण म्हणतो आपण त्याला, पाथरा नदीवर आहे. मोस्ट टाइम लक्षात ठेवायचं. हा झाला वर्धा जिल्हा.
हे बघा वन शॉटमध्ये पाहूया आपण. या ठिकाणी वर्धा जिल्हा आहे. या ठिकाणी वर बघितलं आपण तर अप्पर वर्धा धरण, या ठिकाणी अप्पर वर्धा धरण, या ठिकाणी लोअर वर्धा धरण, या ठिकाणी समुद्रपूर तालुक्यात कोणतं धरण म्हटलं तुम्हाला, पाथरा धरण, आणि या ठिकाणी सेलू तालुक्यात कोणता, उदा धरण, बोर धरण. या ठिकाणी बोर टायगर रिझर्व गेला आहे, लक्षात ठेवायचं. या ठिकाणी बोर टायगर रिझर्व वेगवेगळं काय आहे, कारण मधातून एक नदी गेली आहे, कोणती, बोर नदी. या ठिकाणी धरण बांधण्यात आलं आहे, बोर धरण, म्हणून वेगवेगळे बाउंड्री दाखवली आहे. वन शॉटमध्ये पाहून घ्या. या ठिकाणी कोणता, पेंच राष्ट्रीय उद्यान. या ठिकाणी एक धरण आहे, कोणता, तोतलाडो धरण. या ठिकाणी एक धरण आहे, कोणता, पेंच धरण. या ठिकाणी तुम्हाला सांगितलं होतं हे मानसिंगदेव वन्यजीव अभयारण्य. या ठिकाणी मनात एक धरण केलं आहे, कोणता, लोअर वेण्णा धरण. या ठिकाणी कोणतं आहे सांगितलं तुम्हाला, एक धरण आहे उमरेड करांडला वन्यजीव अभयारण्य. मधातून एक धरण गेलं आहे पवनी तालुक्यात, आणि पवनी आणि भिवापूर तालुक्यात एक धरण गेलं आहे, कोणतं धरण, याला गोसेखुर्द धरण म्हणतो आपण. तुमसर तालुक्यात एक वर्धात एक धरण आहे, कोणतं धरण, राजीव सागर जलाशय म्हणतो आपण त्याला. कोणतं धरण आहे, बावनथडी धरण. कोणत्या, बावनथडी नदीवर आहेत. या ठिकाणी जर बघितलं आपण, या ठिकाणी एक आहे कोका वन्यजीव अभयारण्य, न्यू नागझिरा वन्यजीव अभयारण्य. आणि या ठिकाणी जर बघितलं आहे का नाही, आहे नागझिरा वन्यजीव अभयारण्य. आणि या ठिकाणी जर बघितलं, हे इथं आहे नॅशनल पार्क, नवेगाव नॅशनल पार्क, आणि हा आहे नवेगाव वन्यजीव अभयारण्य. याला सगळ्यांना मिळून काय म्हणतो आपण, याला आपण टायगर रिझर्व, नवेगाव नागझिरा टायगर रिझर्व म्हणतो. या ठिकाणी आपल्याला गोंदिया जिल्ह्यात 4 हे आहेत, धरण आहेत. या सालेकस तालुक्यात कोणतं आहे, पुजारी टोला धरण. या ठिकाणी कोणतं आहे, कालीसरार धरण. या ठिकाणी आहे सिरपूर धरण. आणि या ठिकाणी अर्जुनी मोरगाव तालुक्यात कोणतं, इटियाडोह धरण, लक्षात ठेवायचं. हा गाढवे नदीवर आहे इटियाडोह धरण. आणि या ठिकाणी तिन्ही धरण कोणत्या नदीवर आहे, हे आहे बोर नदीवर, म्हणजे बाघ नदीवर आहे. मोस्ट एम्पी, लक्षात ठेवायचं, बाघ नदीवर आहेत. झाले सगळे धरण इकडे पण झाले. आता पाहूया आपण कुठे, चंद्रपूर उरलेलं आहे आपलं, आणि कोणते, चंद्रपूर प्लस कोणता, गडचिरोली. चला तर पाहूया. हे बघा वन शॉटमध्ये मी लिहून ठेवलेलं आहे, तुमचा वेळ वाजवला आहे, तुम्ही लक्षात घेऊन घ्या. आता आपण रिव्हिजन मारलेली आहे, लक्षात ठेवायचं. हे बघा हा आहे चंद्रपूर तालुका. आणि चंद्रपूर तालुक्यात या ठिकाणी बघ तुम्हाला माहिती आहे अंधारी, कोणता, अंधारी आहे ना टायगर रिझर्व, मोस्ट एम्पी आहे ना अंधारी टायगर रिझर्व. पूर्ण नाव येत नाही, तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला कोणता आहे, अंधारी टायगर रिझर्व. नागभीड तालुक्यात एक धरण आहे, कोणता धरण आहे, तो आहे कोणता, घोडझरी धरण. हा घोडझरी नदीवर आहे. घोडझरी धरण हा सेम घोडझरी नदीवर आहे. बरोरा तालुक्यात 2 धरण आहेत, लक्षात ठेवायचे. या ठिकाणी एक आहे, या ठिकाणी एक आहे. हा जो पहिला धरण आहे चंदाई धरण चंदाई नदीवर आहे. आणि या ठिकाणी दुसरा धरण जो पडलेला आहे तो चारगाव धरण हा चारगाव नदीवर आहे. चारगाव धरण हा चारगाव नदीवर आहे. आणि भद्रावती तालुक्यात एक धरण आहे, तो कोणता, इरई धरण हा इरई नदीवर आहे. मोस्ट एम्पी, इरई धरण हा इरई नदीवर आहे. आणि चंद्रपूर तालुक्यात लक्षात ठेवलं का, या ठिकाणी तुम्हाला एक सेकंद, पेनची साईज चेंज करतो मी. हे बघा या ठिकाणी कोणता एक आहे, या ठिकाणी एक औष्णिक विद्युत प्रकल्प, कोणता, चंद्रपूर औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. मोस्ट एम्पी, लक्षात ठेवायचं, चंद्रपूर औष्णिक विद्युत प्रकल्प चंद्रपूर तालुक्यात, लक्षात ठेवायचं. मोस्ट एम्पी तुम्हाला 4 सांगितले मी. एक घोडझरी धरण नागभीड तालुक्यात, वरोडा तालुक्यात 2 धरण आहेत, चंदाई धरण, दुसरा चारगाव धरण. आणि भद्रावती तालुक्यात इरई नदीवर इरई धरण बांधण्यात आलेलं आहे. मोस्ट एम्पी. हे बघा वन शॉट पाहून घ्या आपण. या ठिकाणी हा चंद्रपूर जिल्हा आहे. चंद्रपूर तालुक्यात या ठिकाणी तुम्हाला सांगितलं औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. आणि या ठिकाणी बघा नागभीड तालुक्यात कोणता आहे, हा घोडझरी धरण आहे. या ठिकाणी हा घोडझरी धरण आहेत, घोडझरी नदीवर. आणि वरोडा तालुक्यात, हे बघा वरोडा तालुक्यात 2 धरण आहेत. या ठिकाणी एक धरण आहे. हा धरण कोणता, चंदाई धरण. आणि या ठिकाणी कोणता, चारगाव धरण. आणि भद्रावती तालुक्यात या ठिकाणी जर बघितलं, हे धरण बघा इरई नदीवर, इरई सर्वात मोठं धरण, इरई धरण मोस्ट टाईम लक्षात ठेवायचं. आणि बघा ताडोबा अंधारी वन्यजीव नॅशनल पार्क आणि टायगर रिझर्व, दिसलं एवढं मोठं हे बाउंड्री, 6 तालुक्यात आहेत, लक्षात ठेवायचं. 6 तालुके यात पसरलेला आहे ताडोबा अंधारी नॅशनल पार्क टायगर रिझर्व. मोस्ट टाईम लक्षात ठेवायचं. पाहून घ्या घोडझरी धरण, घोडझरी नदी, नागभीड तालुका, चंद्रपूर जिल्हा, लक्षात ठेवायचं सगळं. हे बघा असोला मेंढा धरण, मोस्ट टाईम हा विसरून गेलो तुम्ही, लक्षात ठेवायचं. असोला मेंढा धरण, सिंदेवाही तालुका, चंद्रपूर जिल्हा, मोस्ट टाईम लक्षात ठेवायचं. बघा विसरून गेलो तुम्ही, तुम्हाला सांगतो मी. या ठिकाणी हे बघा असोला मेंढा कुठे, सिंदेवाही तालुक्यात. तिथे बघा या ठिकाणी सिंदेवाही तालुका आहे, या ठिकाणी असोला मेंढा आहे. असोला मेंढा
असोला मेंढा धरण मोस्ट टाईम लक्षात ठेवायचा. असोला मेंढा धरण लक्षात ठेवायचं. या ठिकाणी कुठे? चंद्रपूर तालुक्यात. चंद्रपूर जिल्ह्यातील असोला मेंढा धरण कुठे आहे? सिंदेवाही तालुक्यात, चंद्रपूर जिल्हा. मोस्ट एम पी. इरई धरण तुम्हाला सांगितलं मी, भद्रावती तालुक्यात, चंद्रपूर जिल्हा. इरई नदीवर आहेत. मोस्ट टाईम लक्षात ठेवायचं. हे एवढं बघितलं. या ठिकाणी बघितलं कोळसा खदानसुद्धा आहे. कुठे? हे बघा, चंद्रपूर जिल्ह्यातील मोस्ट इम्पॉर्टंट आहे कोळसा खदान. या ठिकाणी कोळसा खदान आहे म्हणून याचा अर्थ काय? या ठिकाणी औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. औष्णिक विद्युत प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यातील. मोस्ट टाईम लक्षात ठेवायचं. दिसलं तुम्हाला? हे चंद्रपूर जिल्ह्यातील. आणि मधून कोणती हे नदी चालली? हे इरई नदी आहे, लक्षात ठेवायचं. आणि धरणसुद्धा बांधण्यात आलं आहे या ठिकाणी. या ठिकाणचं पाणी मग या ठिकाणी वापरण्यात येतो. हे बघा, वन शॉटमध्ये तुम्हाला सांगितलं मी आता. 1 2 3 3 झाले. हे या ठिकाणी तुम्हाला सांगितलं मी हे आहेत. हे काय? औष्णिक विद्युत प्रकल्प. आणि या चौथा या ठिकाणी. 5वं विसरून गेलो होतो. असोला मेंढा धरण, सिंदेवाही तालुका. मोस्ट एम पी. गडचिरोली जिल्हा पाहूया आपण आता. गडचिरोली जिल्ह्यामध्ये फक्त एकच लक्षात ठेवायचं. दिना धरण, दिना नदी, मुलचेरा तालुका, गडचिरोली जिल्हा. हा मुलचेरा जिल्हा तुम्हाला या ठिकाणी मुलचेरा जिल्ह्यामध्ये मुलचेरा तालुक्यामध्ये एकच धरण लक्षात ठेवायचं. दिना धरण. दिना धरण कुठे? दिना नदीवर आहेत. मोस्ट टाईम लक्षात ठेवायचं. हाच एक. आणि या ठिकाणी 2 काय आहे? वन्यजीव अभयारण्य. एक भामरागड वन्यजीव अभयारण्य या ठिकाणी कुठे? भामरागड तालुक्यात. आणि कुठे आहे? चपराळा वन्यजीव अभयारण्य, मुलचेरा आणि चामोर्शी तालुक्यात. या ठिकाणी एक्झॅक्ट सेम लोकेशन आहे, लक्षात ठेवायची तुम्ही. मोस्ट टाईम पी आहे बा. लक्षात बघा, चपराळा. आणि हे बघा, चपराळाची लोकेशन बघा, दिसते तुम्हाला? हे ग्रीन हे ग्रीनचे बनल्या बाउंड्रीवर आहेत, लक्षात ठेवायचं. हे आहे कोणता? चपराळा वन्यजीव अभयारण्य, मुलचेरा आणि चामोर्शी तालुक्यात. आणि या ठिकाणी दिसलं तुम्हाला भामरागड काय? वन्यजीव अभयारण्य. मोस्ट टाईम लक्षात ठेवायचं. मधामध्ये जर पाहिलं आपण मुलचेरा तालुक्यात कोणतं धरण आहे? हा दिना धरण, दिना नदीवर आहे. गडचिरोली तालुक्यात मुलचेरा धरण. मुलचेरामध्ये मोस्ट टाईम लक्षात ठेवायचं. हा जे दिसतं ना तुम्हाला इंद्रावती नॅशनल पार्क वगैरे, हे तर नाही आहे. कुठे आहे? हा छत्तीसगडमध्ये आहे. इंद्रावती नॅशनल पार्क छत्तीसगडमध्ये, लक्षात ठेवायचं. हे झाले, संपले आपले सगळे संपले. इसला पूर्ण आपलं काय झालं? नागपूर प्रशासकीय विभाग झाला. हा दिना धरण पाहून घ्या तुम्ही. दिना धरण मुलचेरा तालुका आहे, गडचिरोली जिल्ह्यामध्ये येते. मोस्ट टाईम लक्षात ठेवायचं. आणि वन शॉट आपण सुद्धा पाहूया या ठिकाणी काय आहेत ते. हे बघा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील शॉर्टकट लिहून दिलेला आहे मी. आणि आता बघा, एक लिस्ट पाहूया आपण सर्वात आधी. नागपूरमध्ये पाहूया तोतलाडो धरण. चला तर वन शॉटमध्ये पाहूया आपण. नागपूरमध्ये आपण 3 पाहिले होते. तोतलाडो धरण, पेंच धरण, याला कामठीखरे धरणसुद्धा म्हणतो. लोअर वेण्णा धरणला नांद धरणसुद्धा म्हणतो. वडगाव धरणसुद्धा म्हणतो. नांद नदीवर आहे तो. कामठीखरे धरण, तोतलाडो धरण, हे दोन्ही धरण पेंच नदीवर आहेत. कुठे आहे तोतलाडो धरण? तोतलाडो धरण नागपूर जिल्हा, रामटेक तालुका, मध्य प्रदेश, छिंदवाडा जिल्हा, बिछुआ तालुका. हे तुम्हाला सांगितलं आहे मी. एक्झॅक्ट मॅपवर हे लिहून ठेवलेलं, तुम्हाला तेवढं कळणार नाही. तुम्ही वन शॉटमध्ये वाचू शकता हे, पण तिथं पाहिलेलं तुम्हाला लक्षात राहणार ते. तोतलाडो धरणला आपण मेघदूत सागर म्हणतो. तोतलाडो धरणला मेघदूत सागर म्हणतो आपण. गोसेखुर्द धरण, इंदिरा सागर म्हणतो. ह्या बघा, तोतलाडो धरणला मेघदूत सागर, गोसेखुर्द धरणला इंदिरा सागर, बावनथडी धरणला राजीव सागर सुद्धा म्हणतो. बावनथडी धरण राजीव सागर म्हणतो आपण. कुठे? तुमसर तालुका. आणि वर कुठे? बालाघाट जिल्ह्यामधला, बालाघाट जिल्हा मध्य प्रदेशमध्ये, लक्षात ठेवायचं. गोसेखुर्द धरणला आपण सांगितलं तुम्हाला मी इंदिरा सागर म्हणतो. हा नागपूर आणि भंडारा दोन्हीमध्ये येतो म्हणून 2 वेळेस लिहिला आहे मी याला. पुजारी टोला कुठे येते? गोंदियामध्ये येतो. पुजारी टोला, कालीसरार, सिरपूर हे दोन्ही कोणती? बाग नदीवर येतात. तिन्ही बाग नदीवर येतात. कुठे? बाग नदीवर येते. इटियाडो धरण कुठे? गाढवी नदीवर येतात. इटियाडो धरण कुठे? गाढवी नदीवर येते. कुठे? इटियाडो धरण, गाढवी नदी. चंद्रपूरमध्ये तुम्हाला 5 धरण सांगितले मी तुम्हाला. इरई धरण कुठे? इरई नदीवर येते. गोडजरी कुठे? नागभीड तालुक्यात. इरई धरण कुठे? भद्रावती तालुक्यात. चंदाई धरण कुठे? वरोडा तालुक्यात. चारगाव कुठे? वरोडा तालुक्यात. दिना धरण कुठे? दिना धरण ते झाले गडचिरोली जिल्ह्यातील चारगाव. आणि या ठिकाणी तुम्हाला आणखी एक धरण सांगितलं कुठे? हे कुठे? चंद्रपूर जिल्ह्यामधलं कोणतं हे असोला मेंढा काय? असोला मेंढा धरण लक्षात ठेवायचं. कोणत्या तालुक्यात आहे ते तुम्ही लक्षात कमेंटमध्ये सांगा. असोला मेंढा धरण मोस्ट टाईम लक्षात ठेवायचं.
गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकच लक्षात ठेवायचं कुठं, दिना धरण. मोस्ट टाईमपैकी दिना धरण कुठे, दिना नदीवर आहे. कुठे, मुलचेरा तालुक्यात आहे. लक्षात ठेवायचं. वर्धा जिल्ह्यामध्ये काय सांगितलं तुम्हाला, अप्पर वर्धा धरण आहे सर्वात मोठे, याला नळदमयंती सागरसुद्धा म्हणतो आपण. आष्टी तालुका कुठे, वर्धा जिल्ह्यामध्ये, आणि मोर्शी तालुका कुठे, अमरावतीमध्ये येते. लोअर वर्धा धरण कुठे, आर्वी तालुक्यात, वर्धा जिल्हा, आणि धामणगाव तालुका, धामणगाव कुठे, धामणगाव रेल्वे तालुका, अमरावती जिल्हा या ठिकाणी येते. बोर धरण तुम्हाला सांगितलं सेलू तालुक्यात, बोर नदीवर आहे. पोथरा धरण समुद्रपूर तालुक्यातील पोथरा नदीवर आहेत. लक्षात ठेवायचं. मोस्ट टाईम संपलेलं आहे आपलं. माझं नवीन चॅनल आहे MPSC MPSC आहे माझं चॅनल आहे. तुम्ही सबस्क्राईब करा, प्लीज सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला संपूर्ण जे देत आहे ऑथेंटिकेट डेटा देत आहो, आणि काय मॅपच्यानुसार तुम्ही कधी विसरणार नाही. मोस्ट MP लक्षात ठेवायचं. सबस्क्राईब करा. धन्यवाद. याची PDF जर पाहिजे तुम्हाला, मला व्हॉट्सअप करा या नंबरवर 767673, की मी एक नवीन टेलिग्राम चॅनल बनवत आहे, त्यामध्ये मी तुम्हाला पाठवणार. मी टाकलेलं आहे ऑलरेडी टेलिग्राम चॅनलची लिंक, तुम्हाला खाली देतो मी, तुम्ही ते मग घेऊन घ्या तिथून. किंवा या नंबरवर व्हॉट्सअप जरी केलं, मी तुम्हाला आधी जेवढे काय झालेलं आहे त्यांची PDF तुम्हाला पाठवतो. तर मित्रांनी धन्यवाद.